अजून किती वेळ तुझी वाट बघायची? फक्त एक सही राहिली, ते पण शेवटच्या पानावर. सही कर. सावी, सगळं ठीक आहे, काही नाही झालं. पण काय फालतूपणा लावलाय? आवाज खाली ठेव. आणि काय सह्याच पाहिजे ना तुला? आणि ती पहिलीकडं. आता 5 मिनिटं वाट बघा. मी चिवेनी घालून देतो आणि सह्या करून पेपर्स आणून देतो तुम्हाला. निघा. हा ठीक आहे दादा, चल. हे धैर्य. काय केलंस रे तू? हा? तुला काय अक्कल आहे का? मूर्ख आहेस तू? हा? अगं केवढे महत्वाचे पेपर होते माझे ते. तू स्वतः येडी आहे म्हणून अख्ख्या जगाला येडी करणार का? दादा, आवाज खाली ठेव. धैर्य, मध्ये येऊ नकोस. बाजूला हो तू, चल. आणि तू त्याच्या मागे लपून काय उपयोग नाही बरं का? तू आधी बाहेर ये, बाहेर ये आणि बघ काय केलंयस तू. दादा, तुला सांगतोय आवाज खाली ठेव. कळत नाहीये का तुला? धैर्य, तू माझ्यामध्ये येऊ नको. तू बाहेर ये आधीच्या आधी. तुला बाहेर ये. आजपर्यंत या पोरीमुळे लय सहन केलं. आता नाही. तुझी हिम्मत कशी झाली तिला हात लावायची? दादा, मी शांत आहे याचा गैरफायदा घेऊ नको. डोक्यावर बसू नकोस माझ्या. धैर्य, बाजूला हो. बाजूला हो. धैर्य, मी तुला सांगतोय बाजूला हो. काय करशील? बाजूला हो. सावी, शांत हो. काही नाही झालं, शांत हो. सोड रे. तुला आधीच सांगितलं होतं सावीकडे वर नजर करून सुद्धा बघायची नाही म्हणून. तू तिला हात लावायची हिंमत केलीस. अरे, त्या पेपरवर सह्या हव्या होत्या म्हणून एवढा भडकलायस ना? सह्या नंतरही करता आल्या असत्या की, केल्या असत्या मी सह्या. पण तू जे सावी सोबत वागलायस ना, ते नाही विसरणार मी. अरे झालं. मला मोठा लक्षात ठेवणारा, विसरणारा. चल. अरे दादा थांब. चल रे. धैर्य, धैर्य,
तू शांत हो ना. हा तो ना कामाच्या टेन्शनमुळे वैतागला एवढा. हा लक्ष नको देऊ, सोडून दे. हा त्याच्या वतीनं मी सॉरी म्हणतो. हा सॉरी. हा सोडून दे सगळं. हा आपण एक काम करू, मी नवीन पेपर्स बनवून आणतो. हा तू त्याच्यावर सही कर. ठीक आहे? ओके. हा आणि निवांत कर. काही गडबड नाही, निवांत कर, तुझ्या वेळेनुसार कर. ठीक आहे? हा झालं. चल चल हा चल 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 चला मोठा सांगणारा मला लक्षात ठेव. भास्कर, इथनं पुढं तुमच्या कुठल्याच कामाच्या पेपर्सवर मी सह्या करणार नाही. आता तुम्ही माझ्या पायात बसून मला विनंती जरी केली ना तरी नाही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी सही करावी तर आधी या विलास मुजुमदारला सावीची माफी मागायला लागेल. काय माफी? ते पण या येडीची? अडलंय माझं खेटर. धैर्य. बस. आता मला किती समजून सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी त्याचा काही फायदा होणार नाहीये. तू सुद्धा निघित ना. सगळं ठीक आहे. तू शांत हो. गेले ते शांत हो बाळा, शांत हो. अरे तू पाणी दे. सावी ठीक आहे सगळं. शांत हो. तू पाणी घ्या. पाणी. अगं तू का रडतीयस? तुझी काही चूक नाहीये. ते दोघं वाईट आहेत. मी नाही सांडवलं ते चुकून सांडलं. सॉरी. त्यांना पण सॉरी म्हणू. मी चुकून सांडवलं. तू का सॉरी म्हणतेस? मी सांगितलं ना तुझी काही चूक नाहीये. ते दोघच वाईट आहे. तू शांत हो. तू रडू नको बरं. ते ओरडले. माझं चुकलं. सावी तू रडू नको. हे बघ तू रडली ना तर मी पण रडेन. ना नाही, तू नको रडू. मला वाईट वाटलं. ते ओरडले मला. सावी ते वाईट आहेत ना म्हणून ओरडले. आपण नाही लक्ष द्यायचं. आपण तुझ्यासाठी आईस्क्रीम आणायचं का? नको. मला वाईट वाटलं. ते ओरडले. वाईट मला पण वाटलं पण सोडून द्यायचं. मला वाईट वाटलं. आपण की नाही आता एक गंमत करणार आहोत. गंमत? हो गंमत. आता आपण काय करणार आहोत माहितीये का? काय करणार आहे? आता इथं चित्रकलेची स्पर्धा होणार आहे. आणि जो कोणी छान चित्र काढेल ना
त्याला मोठं बक्षीस मिळणार आहे. आर्या, तू काढणार आहेस ना चित्र? हो. आमची सावी पण काढणार आहे, हो ना सावी? तू तू बक्षीस काय देणार आहे? ते आत्ताच कसं सांगणार बरं? ते तर सरप्राईज आहे ना. चला चला चला, पटकन आता चित्र काढायला सुरुवात करा. बसा इथं, या या या. हे घ्यायचे. हे तू घे. नी काढ चित्र. मी तर मस्त पैकी ड्रॉइंग काढणार आहे. एकदम छान. राजू, तुझ्या आगाऊपणामुळे मला याचे तुला बांधून ठेवा लागले आणि तुझ्यावर बारीक लक्ष ठेवा लागले. हे आवर आणि गिळ पटापट ते. उठ उठ उठ, गिळ. आई, हे दोघं ना आता डोक्यात जायला लागलेत माझ्या. तर 2 फालतू सह्यांसाठी तो दादा सावीच्या अंगावर धावून गेला. परत जर त्यानं असं काही केलं ना तर मी त्याला. आई, काय झालं? एवढ्या कसल्या टेन्शन मध्येस? काय असणार अजून? सावीचीच काळजी वाटते. झोपच उडाली बघ माझी आता. कधी बरी होणार, या सगळ्यातनं कधी बाहेर पडणार, माझ्या मुलाचा संसार सुखाचा होईल की नाही, असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात आहेत. हे बघ, डॉक्टरनी झोपेच्या गोळ्या दिल्यात. बघू त्या घेऊन तरी झोप लागते का. या गोळ्या घ्यायची काही गरज नाही. मला खात्री आहे सावी लवकरच बरी होणार. आपण सगळे आहोत ना तिच्या बरोबर. आपण तिला या संकटातनं बाहेर काढू. आणि तसे तिच्यावर उपचार करण्यात कसलीच हायगाई करत नाही आहोत आपण. तिच्या औषधांवर खास लक्ष ठेवतोय मी. बघतो सावी परत पूर्वीसारखी होणार लवकरच.
आम्ही चित्र काढलंय. आता सांग कुणाचं छान आलंय. अरे आधी दाखवा तरी काय चित्र काढलेत ते. हा आदिती. बर. अरे वा, छान काढलंय की. व्हेरी गुड. आता मी. म्हणजे सहावीला ऍक्सिडेंट बद्दल थोडं थोडं आठवतंय. ही गोष्ट पोलिसांना कळालीच पाहिजे. या सावीला गप्प कसं बसवायचं ना तेच कळत नाही. हिच्यामुळे आता धैर्य परत पोलिसांच्या मागे लागणार. फ्रेंड सांग ना कुणाचं चित्र छान आहे. तुझं पण चित्र छान आहे, तिचं पण छान आहे. दोघींनी पण खूप मस्त काढलंय. मग बक्षीस मिळणार ना, आणि दोघींनाही मिळणार. चला माझ्या मागे. सावी नाईक, काय वाटेल ते झालं तरी मी तुला शहाणं होऊ देणार नाहीये. तू कायम वेडीच राहायला पाहिजे. अगं ए, तुझ्या आई बापानं तुला कधी खायला दिलेलं नाही काय? हा मॅडम, होय होय, तिला जेवायला दिलं आता. माझं बारीक लक्ष आहे तिच्यावर. मी इरासाठी फोन केला नाहीये, सावीसाठी काम आहे माझं. सावीचं काय? हे बघा नाना, मी तुम्हाला आता एका डॉक्टरचा पत्ता पाठवलाय. तो डॉक्टर आपल्या कॉलेजमधलाच आहे. त्याच्याकडे जायचं आणि सावी लवकर बरी होणार नाही अशा कुठल्या तरी गोळ्या घेऊन यायच्या. ठीक आहे मॅडम, काम होईल. आणि हो, आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझं धैर्याचं किंवा सावीचं नाव तिथे कळता कामा नये. धैर्याला कळलं ना तर माझी वाट लागेल. आणि डॉक्टरने ऐकलं नाहीच तर पुढे काय करायचं हे मला तुम्हाला वेगळं सांगायला नको. कामाला लागा. पुढच्या तासाभरात गोळ्या माझ्या हातात पडल्या पाहिजे. हो मॅडम. तासाभरात गोळ्या मिळवायच्या म्हणजे लगेच कामाला लागायला हवा. हिरा,
कुठं शोधू या पोरीला? काय काय बोलवलंस? केतन, हे समधे कपडे कुठल्या तरी वृद्धाश्रमात नेऊन दे. तुझ्या पप्पांची इच्छा होती की आपण त्यांच्या आठवणी कुरवाळत न बसता ते कुणाला तरी दान करावे, म्हणजे कुणाला ना कुणाला त्याचा उपयोग होईल. आणि हे बघ, ह्या माझ्या साड्या आहेत, या पण नेऊन दे. माझ्या आयुष्यातला समजा आनंद तर तुझ्या पप्पांबरोबर निघून गेला. माझ्या पोरीचं आयुष्य असं बेरंग झालेलं असताना एवढ्या भरजरी साड्या नेसून मी जाणार तरी कुठे? आई, केतन, ही साडी तुला आठवते? माझ्या सावीने घेतली होती माझ्यासाठी मदर डेला. ही साडी मी तिच्या लग्नात नेसावी अशी लय इच्छा होती तिची. मी किती नको नको म्हणलं तरी हट्टाने मला घेतली होती. केतन, माझी लेक माझ्याकडे पुन्हा तसा हट्ट कधी करल रे? कधी बरी होईल माझी सावी? आई, सावीला बरं करण्यासाठी आपण सगळेच आपापल्या परीनं काही ना काहीतरी प्रयत्न करायलाच लागलोय की नाही? आणि तुला लक्षात आहे ना धैर्यरावांनी आपल्याला काय सांगितलंय? काहीही झालं तरी उमेद सोडायची नाही. स्वतःला कितीही समजवलं तरी मन ऐकत नाही ना रे. केतन, मला सावीला भेटायचंय एकदा. फक्त तिला बघू तरी दे मला. हा, काहीतरी कर की. बरोबर आहे तुझी आई. माझी पण तीच इच्छा आहे. मला पण भेटायचंच आहे की सावीला. पण तू हा विचार कर की सावीनं तुला किंवा मला बघितलं आणि तिला त्याचा त्रास झाला, काय करणार आहे ग आपण? चला आता पटकन दोघींनी पण डोळे बंद करा. मी ना तुम्हाला बक्षीस देणार आहे तुमचं. काय बक्षीस आहे? असं कसं बरं? ते सरप्राईज आहे ना. मग ते जर पाहिजे असेल तर आधी डोळे बंद करा. चला चला. आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. चीटिंग नाही करायची. माझं लक्ष आहे हा. अजिबात डोळे नाही उघडायचे. आणि आता डोळे उघडा.
आवडला. आवडलं ना? चला मग आता दोघींनी पण मस्तपैकी चित्र काढत बसा बरं. चला चला. चल आपण चित्र काढू. हा केतन दादा. हॅलो धैर्य, एक विनंती करायची होती. अरे बोल की, विनंती कसली करतोयस? ऍक्च्युली आईला 6वीची लई आठवण यायला लागल्या. तिला फक्त एकदा 6वीला बघायचंय. मी व्हिडिओ कॉल करतो तुम्हाला, तुम्ही दाखवू शकाल एकदा प्लीज? ठीक आहे, काही हरकत नाही. ती समोरच बसली आहे माझ्या. करतो व्हिडिओ कॉल. लगेच करतो. दामिनी मॅडमला याची खबर लागली तर मॅडम माझा जीवच घेईल. शोधून काढायच्या पोरगीला. सापडली एकदाची कार्टी. डोक्यात बांबू मारून बेशुद्धच करतो हिला. पळून जातीस काय? 2 दिवस पोत्यातच बांधून ठेवतो. अन्न पाणी मिळालं नाही का नाही, डोसकं ठिकाणावर येईल. आई हे बघ, सवे सवे बघ. माझी पोर मला ओळखत बी नाही. आई सावरा स्वतःला. अहो आपणच जर असं खचलो तर कसं चालेल बरं? धैर्य, सावीला जरा बरं वाटलं की तिला घरी घेऊन याल का? मी नक्की घेऊन येईल, तुम्ही काळजी करू नका. जरा केतन दादाला फोन द्या. वय घे.
हा धैर्य. दादा थोडं महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. मला ऑडिओ कॉल कर. हो मी करतो. आई मी आवरतो. हं? हॅलो हा धैर्य बोला. दादा, आज दिवसभरात कदाचित तुला पोलिसांचा कॉल येईल. पोलीस कशासाठी? धैर्य मला सांगा नक्की काय झालंय. काही झालं नाहीये पण ना सावी सारखा ना गाडीनं धडक मारली, गाडी ठोकली असंच बोलतीये. त्यामुळं मला असं वाटतंय की पप्पांचा कदाचित अपघात नाही तर घातपात झाला असावा.